नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये पार्थ आणि काव्या मस्त आईस्क्रीम खाण्याचा आनंद घेत आहे. दोघे एकमेकांना भरवत आता पार्थने काव्याला मिठीत घेतलेला आहे. तिच्या कपाळाचा मस्त तो किस घेत आहे आणि दोघं एकमेकांकडे रोमांटिक होऊन बघत आहे. त्यानंतर पार्थ आता काव्याला म्हणतो की भरवा ना. काव्या म्हणते की बासभर का आता आईस्क्रीम खा आणि आम्ही आमचं आईस्क्रीम खातो. त्यावरती पार्थ विचारतो की आम्ही. त्यावरती काव्य म्हणते की हो, बेबू आणि मी. आणि बेबू म्हटल्यानंतर आता जे काही पार्थने दिव्याला बेबूबद्दल सांगितलेलं आहे तर ती गोष्ट काव्याने विचारलेली असते की आपल्या बेडरूम मधील ही गोष्ट दिव्याला माहिती आहे. घरातील अजूनपर्यंत आपण कुणाला सांगितली नाही आणि तुम्ही ती दिव्याला सांगितले. हा क्षण त्याला आठवतो आणि तो म्हणतो की काव्या, आणि तो सॉरी बोलतो आणि म्हणतो की मी फक्त आणि फक्त तुमच्याविषयीच बोलत असतो आणि जगातील सगळ्यांशी सुद्धा. आणि त्यामुळे मात्र ओघाओघात मी बोलून गेलो दिव्याला आपल्या बेबू ह्या नावाबद्दल. परंतु कुणाशी बोलताना मात्र माझ्या डोळ्यासमोर तुमचा चेहरा असतो. आय एम सॉरी. तेव्हा काव्या खूपच खुश होते आणि रोमांटिक होऊन ती पार्थकडे बघत हसत असते. तेव्हा काव्या पार्थच्या हातामध्ये हात घालते आणि म्हणते की सॉरी तर मी तुम्हाला म्हटलं पाहिजे देशमुख, कारण मी तुमच्याशी खरंच कसं वागले, खूपच चिडले होते. तेव्हा पार्थ म्हणतो की मी सुद्धा कसं वागलो बघा, तुम्हाला दिव्या नावाने हाक मारली आणि खरंच मी चुकलो. तेव्हा त्या काव्या त्यांच्या लहानपणीचा एक किस्सा सांगते आणि म्हणते की पार्थ हे बघा, लहानपणी असताना मात्र आई नेहमी मला बऱ्याचदा ही नंदिनी म्हणून हाक मारायची. तेव्हा खरंच मला फार राग यायचा आणि मी ओरडून तिला म्हणायचे की तुम्हाला काव्य म्हणून हाक का मारत नाही, माझं नाव काव्य आहे, उगाच मला दुसऱ्या तिसऱ्या नावाने हाक मारत जाऊ नकोस. आणि त्यावेळेस खरंच मला खूप राग यायचा. आणि एकदा मात्र मला नंदिनी ताईने समजावून सांगितलं, कारण मी दिवसभर बाहेर असायचे आणि नंदिनी ताईचं कसं होतं की शाळा क्लास झाल्यानंतर ती शिस्तीमध्ये घरी यायची, आईला कामामध्ये मदत करायची, कारण सतत आईला घरामध्ये नंदिनी ताईच दिसायची, तिच्या डोळ्यासमोर तीच असायची आणि तिला नंदिनी ताईची सवय होती आणि म्हणून तिच्या तोंडातून नंदिनी असं नाव निघायचं. आणि अगदी तसंच की तुम्ही दिवसभर दिव्याबरोबर ऑफिसमध्ये असतात, काम करत असतात आणि घरी आल्यानंतर मात्र असं ओघा होत तुमच्या तोंडातून ते निघून जातं की दिव्या, आणि ते नाव निघणं साहजिकच आहे खरं तर. आणि मीच मात्र इतका क्युअस केला आणि तुम्हाला करायला नको होता. आणि परत ती आता मिठीत येते. तेव्हा मात्र पार्थ आता सारखा तिच्याकडे बघत असतो. काव्य विचारते की अहो देशमुख काय झालं. पार्थ म्हणतो की हे काल फिसफिसणारी मांजर जी काही होती ती एकीकडे आणि आज मात्र इतक्या समजूतदारपणे माझ्याशी बोलणारी माझी गोड मांजर एकीकडे. आणि यालाच काही ते मूड स्विंग्स आणि काहीतरी हार्मोन्स बॅलन्स वगैरे असं म्हणतात. आणि तेवढ्यात दरवाजा वाजतो तर काव्य खूपच घाबरते आणि म्हणते की देशमुख चला, आई उठलेले आहेत. त्यांनी जर आपल्या दोघांना असं बघितलं तर त्या खूप चिडतील आणि त्यांना नाही आवडत आपण असं जागरण केल्याने, म्हणजे त्यांना बाळाची काळजी वाटत असते. म्हणून मात्र त्यांना माझी सुद्धा काळजी आहे आणि बाळाची सुद्धा काळजी होई, मला जागरणात त्रास व्हायला नको यासाठी त्या माझ्यावर चिडत असतात. त्या खरंच माझ्यावर चिडतील चला हो. तेव्हा पार्थ म्हणतो की हो माझ्या लक्षात आले. दोघं काहीने आता रूम मध्ये येतात. तेव्हा आता इकडे जीवा आणि नंदिनी झोपलेल्या आहेत, परंतु जीवा अचानक बाहेर गेलेला आहे. तेव्हा नंदिनी आता झोपता झोपता जीवाच्या खांद्यावर हात टाकायला जाणार, तोच तिला आता कोणी तिथे नाही असं समजते. ती लगेच उठून बसते आणि जीवा कुठे गेले असतील. आता रात्रीचे 2 वाजलेले आहेत आणि जीवा कुठे गेले, हे पाणी प्यायला गेलेत का असा विचार करते. तू समोर तर ग्लासमध्ये पाणी आहे, मग जीवा कुठे गेले असतील आणि बाथरूमचं दार सुद्धा बंद आहे, जीवा कुठे गेले असतील. म्हणून नंदिनी आता लगेच उठते आणि दरवाजा उघडून लगेच बाहेर येते. जीवाला बघत किचन मध्ये येते पण तेथेही जीवा नसतो. तेव्हा आता नंदिनी म्हणते की अरे जीवा कुठे गेली असतील. तेवढ्यात जीवा वर असतो. तेव्हा तो नंदिनीला आवाज देतो की नंदिनी म्हणते की जीवा अहो कुठे गेला होता. तेव्हा खाली येतो आणि नंदिनीला विचारतो की तू इथे काय करतेस. तेव्हा नंदिनी म्हणते की अहो तुम्ही कुठे होतात, कारण मला जाग आली आणि तुम्ही बाजूला नव्हतात, कुठे गेला होतात. जीवा म्हणतो की अगं मी वॉशरूमला गेलो होतो. तू किती टेन्शन घेतेस. नंदिनी म्हणते की वॉशरूमला, आणि तुमचे डोळे असे का झालेत बरं. तेव्हा आता जीवा मुद्दा म्हणतो की मगाशी मात्र मला काहीतरी गेल्यासारखं वाटलं होतं आणि तेव्हा मी डोळे असे चोळले होते. तेव्हा नंदिनी म्हणते की बघू. जीवा म्हणतो की अगं किती काही करशील, अगं 2 वाजलेले आहेत आणि असं रात्रीचं बाहेर यायचं नसतं आतमध्ये. म्हणून तो आता आतमध्ये तिला घेऊन जातो, कारण जीवा आता रडत असतो आणि ते नंदिनीला कळून द्यायचं नसतं, कारण त्याला झोपच येत नाही. तो नंदिनीला मात्र रूम मध्ये घेऊन जातो. रूम मध्ये आल्यानंतर आणि तो नंदिनीला म्हणतो की बस इथे झोप, आता काही बोलायचं नाही, शांतपणे झोपायचं, वाजले किती बघ बरं. आणि गुड नाईट करून तो सुद्धा आता बाजूला झोपतो तिकडे तोंड करून. तेव्हा आता नंदिनी उठून बसते आणि नंदिनी विचार करते की बाथरूमचं दार तर आता बाहेरून बंद होतं, किंवा खोलीत नव्हते, मग ते खोटं का बोललेत. जीवांना मात्र माझ्याशी खोटं बोलायला लागावं अशी वेळ आमच्या नात्यात काय यावी. आपण तेव्हाच खोटं बोलतो की जेव्हा समोरच्याला आपल्याला कोणतीही गोष्ट कळून द्यायची नसते.
केव्हा समोरच्या पासून ती गोष्ट लपवायची असते आणि जीवा मात्र तसंच काहीतरी माझ्याशी सुद्धा करत असतील का? ते अनेक प्रश्न मात्र आता नंदिनीच्या मनात येतात आणि नक्की जीवा खोटं बोलून माझ्याशी काहीतरी लपवतात. त्यांचे डोळे सुद्धा खरंच किती लाल होते आणि खरंच त्यांच्या डोळ्यामध्ये बोट गेलं की वेगळंच काहीतरी कारण असेल आणि त्यांना कसला त्रास तर होत नसेल ना. आणि तेवढ्यात नंदिनीचं जीवाच्या पायांकडे लक्ष जातं. जीवांच्या पायाला लागलेली जी काही माती आहे तर ती मात्र त्या शॉलने पुसून काढते, जीवाच्या अंगावर टाकून आता ती सुद्धा झोपते. त्यानंतर आता सगळेजण सकाळ झाल्यानंतर एकत्र नाश्ता करायला आलेले आहेत. तेव्हा मिथून काका म्हणतात की अरे जा, खूपच मजा आलेली दिसते आणि कालच्या पार्टीबद्दल आता सगळेजण डिस्कस करत आहेत. तर वसवत्या आणि विजय एकमेकाकडे बघून खुणावत असतात. नक्की कसले यांची धमाल सुरू आहे. आता मानिनी म्हणते की हो ना, मात्र नियोजन कोणी केलं होतं तर नंदिनीने आणि नंदिनीला मात्र 100 पैकी 100 मार्क्स. तेव्हा वसवाते म्हणते की आम्हाला जरी बोलवलं असतं तरी सुद्धा आम्ही आलो असतो. पार्टी संपता आम्ही आलो आणि तेव्हा दिव्याची भेट तर झाली आणि खरंच ती मुलगी किती क्यूट आहे, मला तर फारच आवडली. तेव्हा काव्य रागाने वसवात्याकडे पाहत असते. विजय म्हणतो की हो ना, कमालच आहे. तर लगेच काव्य म्हणते की आत्याबाई कमालच आहे हो. अहो ती दिव्या रम्याची रिप्लेसमेंट म्हणून आलेली आहे तरी सुद्धा तुम्हाला फारच आवडली. वसवाते म्हणते की हो ना, आणि का ग? आणि तेव्हा काव्य पार्थला म्हणते की रम्याची रिप्लेसमेंट मात्र रम्यापेक्षा जास्तच हुशार आहे. तेव्हा पार्थ म्हणतो की हो हो, खूप खूप खूप. आणि तेवढ्याच मिथून काका हसतात आणि आय लाईक धिस असं म्हणतात. स्वतः तर रागाने पाहत असते तर मानिनी म्हणते की चला चला लवकर खाऊन घ्या, पोहे गार होतात. जीवा विचारतो की आई अगं पोहेवर लिंबू नाही का? तेव्हा नंदिनी म्हणते की सॉरी राहिलच आणि मी घेऊन येते. जीवा म्हणतो की नको नको अगं तू बस, मी घेऊन येतो. नंदिनी मात्र धावतच जाते लिंबू आणायला. विजय आणि वसवात्याचं लक्ष मात्र नंदिनीकडेच असतं आणि नंदिनी परत लिंबू धावत घेऊन येते. चुकून राहिलं होतं, चिरून ठेवलं होतं असं म्हणत असते. हे दोघंही तिच्याकडे पाहतच असतात. तेव्हा आता पार्थ म्हणतो की नवऱ्यासाठी अगदी तत्पर असतात नंदिनी. तेव्हा सगळेजण फारच हसतात आणि तेवढ्यात आता लगेच विजय म्हणतो की अरे अरे किती तत्पर असावं एखाद्याने, म्हणजे धडधड धडधड जिना काय उतरते आणि पळत पळत जाऊन लिंबू काय घेऊन येते आणि प्रेग्नेन्सी मध्ये हे सर्व काही करता येते का असं आता मुद्दाम विचारतो. तेव्हा सगळेजण रागाने ह्या विजयकडे पाहतात आणि परत म्हणतो की माहिती नाही, सॉरी बर का, काळजी म्हणून विचारलं. तेव्हा लगेच वसवाते म्हणते की अहो विजयराव तुम्ही कशाला सॉरी म्हणतात, मी सुद्धा बघितलेलं आहे हिला असं इकडून तिकडून धावताने, तुम्ही उगाच सॉरी म्हणू नका. त्यावरती आता लगेच वसवाते नंदिनीला म्हणते की काल जो काही ड्रेस घातला होता ना त्यात खरंच तू खूप बारीक दिसत होते आणि इतकी बारीक दिसत होती की तुझं पोट सुद्धा दिसत नव्हतं. तेव्हा आता जीवाला फारच राग येतो आणि नंदिनीला मात्र धक्का बसतो. तेव्हा जीवा लगेच रागाने म्हणतो की म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे? नंदिनी प्रेग्नेंट असल्याचं नाटक करत आहे तर, आणि तुमच्या बोलण्याचा अर्थ काय आहे नक्की सांगा असं तो विचारतो. तेव्हा वसवाते मुद्दाम म्हणते की आम्हाला तिची काळजी वाटली म्हणून म्हटले. तर लगेच आता हा जीवा मात्र लगेच रागाने विचारतो की कुणाला काळजी वाटली? तुम्हाला आमच्या बाळाची आणि नंदिनीची काळजी वाटते. किती खोटारडेपणा करता लो. आणि याचं सोडून दे, म्हणजे विजयचं, त्याला आमची किती काळजी आहे आम्हाला चांगलेच माहिती आहे, कारण तो आता इथे आलेला आहे. आणि तुला सुद्धा काळजी आहे का? सोडून दे तुझा काळजीचा विषय. काळजीच्या गोष्टी मात्र तू करूच नको. सतत मात्र नंदिनीचं वाईट कसं होईल यासाठी तू प्रयत्न केलेले आहेत आणि तू आमच्या बाळाची काळजी करणार का? तुमच्या दोघांची सावली मात्र माझ्या नंदिनीवर आणि माझ्या बाळावर पडणार नाही. तेव्हा बाळावर म्हटल्यानंतर आता जीवा नंदिनीकडे पाहतोय. नंदिनी त्याला शांत राहायला सांगत असते. जीवा तुम्ही शांत व्हा असं म्हणते. तेव्हा पार्थ म्हणतो की नंदिनी त्याला घेऊन जा. नंदिनी जीवाच्या हाताला धरते आणि चला बरं तुम्ही इथून, चला लवकरात लवकर असं म्हणत असते. तेव्हा आता मानिनीला फारच अगदी राग येतो. ती लगेच रागाने म्हणते की आनंद झाला असेल तुम्हाला फारच, आणि अशा गोष्टी काढण्यात उकरून तुम्हाला मजाच असते का? कायम त्या बिचाऱ्या नंदिनीच्या मागे लागलेले असतात, मला तेच कळत नाही. आणि वसुताई एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, इथून पुढे मात्र नंदिनीबद्दल आणि तिच्या बाळाबद्दल तर काही बोलला तर आमच्यापैकी कोणीच काही ऐकून घेणार नाही. आणि वसुताई तुम्हाला एक काम सांगते, तुम्हाला जर हे सर्व करायचं असेल तर तुम्ही आणि तुमचं घर जावई दोघे सुद्धा नाश्त्याला आणि जेवायला आमच्या सोबत बसत जाऊ नका. अगदी स्पष्ट उत्तर मात्र ती देते. तेव्हा आता वसवत्याला फारच राग येतो. तेव्हा पार्थ म्हणतो की नशीब जीवाचा पारा चढलेला आहे, नंदिनीचा जर पारा चढला असता तिला आणि बाळाला दोघांना सुद्धा त्रास झाला असता. तेव्हा काव्य सुद्धा म्हणते की काय हो आत्याबाई, तुमचा नक्की प्रॉब्लेम काय आहे? प्रत्येक बाईचं वेगवेगळं असतं. काहींचं पोट आहे तर ती दुसऱ्या आणि तिसऱ्या महिन्यात दिसायला सुरुवात होते आणि काहींचं असं असतं की 6-7 महिने झाले तरी सुद्धा दिसत नसतं. आणि माझं आत्ता कुठे दिसायला लागलेलं आहे आणि आता तरी सुद्धा तुम्हाला असं प्रॉब्लेम काय आहे बरं? तेव्हा मानिनी काव्याला म्हणते की हे बघ, आता बघ तुझं जर झालं असेल तर तू प्लीज त्या दोघांना नाश्ता नेऊन देशील का?
तेव्हा आता काव्य म्हणते की ठीक आहे. त्यानंतर जीवा आणि नंदिनी रूममध्ये आलेले आहेत आणि ती जीवाला पाणी वगैरे देते आणि म्हणते की हे बघा प्लीज शांत व्हा, प्लीज काही असं टेन्शन घेऊ नका. आणि हे बघ जीवा आता म्हणतो की त्रास करून घेऊ नकोस. आता मात्र जे काही मी खाली चिडलो होतो ते एक सगळं नाटक होतं. तुला प्रोटेक्ट करण्यासाठी मी हे सर्व नाटक केलं होतं. त्यावरती लगेच आता दत्तू दरवाजा बंद करून घेतो. तर लगेच नंदिनी विचारते की अहो जीवा किती ओरडला होता खाली आणि मी किती घाबरले होते, तुम्हाला हे सर्व करण्याची गरज काय होती. तेव्हा जीवा म्हणतो की अगं गरज होती आणि जर तुझ्या पोटामध्ये आपलं बाळ असतं तर आरडा ओरड करण्याची काही गरजच नव्हती. आणि ते बाळ पोटात नाही म्हणूनच तर ओरडून सांगावं लागतं. विचार कर बरं, जर आईने वसुहत्तेचं म्हणणं मनावर घेतलं असतं तर मग काय झालं असतं. किंवा काव्याला जर काही डाऊट आला असता तर मग, कारण काही गोष्टी आहेत तर त्या बायकांना लगेच कळत असतात, याचा विचार कर. म्हणून मात्र खाली मी जरा जोरानेच ओरडलो. अगदी आपलं काही गुपित कळून न देण्यासाठी मला ओरडावं लागलं. आणि त्या दोघींपैकी कोणाला जरी आता आपला डाऊट आला तरी आपलं खरंच काही खरं नाही. आणि हे बघ आईला काही डाऊट नव्हता तरी सुद्धा आईने सोनोग्राफीला यायचं आहे किती हट्ट धरलेला होता. आणि तेव्हा नंदिनीला तो क्षण आठवतो जेव्हा आता आई त्यांच्यासोबत सोनोग्राफीला निघालेली असते आणि मानिनी म्हणलेली असते की आपण सगळेजण एकत्र जाऊयात म्हणजे मजा येईल. आणि मानिनी कशाचाही विचार न करता त्यांच्यासोबत निघालेली असते. हे प्रत्येक क्षण तिला आठवतो. तेव्हा कुठे आता नंदिनीच्या सगळं काही लक्ष देते. तेव्हा जीवा आता नंदिनीचा हात हातामध्ये धरतो आणि म्हणतो की हे बघ अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, मी तुझ्या सोबत असताना तुला कोणीच काही करू शकत नाही, कोणी काही बोलू सुद्धा शकणार नाही. त्यावरती नंदिनी खुश होत थँक्यू जीवा असं म्हणते. खुश होत म्हणते की थँक्यू सो मच. कधी कधी मला तर असं वाटतं की तुम्ही मला कळालेलं नाहीच खरंच, परंतु तुम्ही खरंच खूप बेस्ट आहात, खूप हुशार आहात. आणि माहिती आहे का. तेव्हा जीवा विचारतोय की का. तेव्हा नंदिनी जीवाच्या मिठीत येते आणि म्हणते की कारण तुमच्या खुशीमध्ये मला जितकं सेफ वाटतं ना, आणि तेवढंच मात्र जेव्हा तुम्ही माझ्या आसपास असतात ना तेवढं मला सेफ वाटतं. तेव्हा लगेच आता एकमेकांच्या मिठीत येतात, खूपच खुश होतात. नंदिनी म्हणते की स्पर्शाच्या पलीकडे आहे तुमचं प्रेम, अगदी नजरेत सुद्धा कळतं. तेव्हा आता जीवा तिला जवळ घेत म्हणतो की हो तू सुद्धा मला आता जेवढं माझ्यावर प्रेम करते ते मला कधी कळतं, तेव्हा तू माझं असं कौतुक करते तेव्हा मला खरंच अगदी खूप भारी वाटतं. आणि फक्त मला एकाच गोष्टीचं टेन्शन आहे, त्यांना कधीही डाऊट येऊ शकतो आणि त्यावर आपल्याला लवकरात लवकर सोल्युशन काढावं लागणार आहे. आता नंदिनी सुद्धा विचारात पडते. त्यानंतर आता नंदिनी देवघरात आलेली आहे आणि काव्य सुद्धा तेथेच आहे. दोघी आता देवाला नमस्कार करतात. पार्थने मात्र आता एक गंमत केलेली आहे. पार्थने मात्र आता खोटं पोट आपल्या पोटाला चिटकवलेलं आहे आणि गरोदर असल्याचं मात्र तो नाटक करत आता येतो. नंदिनी आणि काव्य हे देवाची पूजा झाल्यानंतर बघतात तर काय आणि काय हे करत मात्र त्या हसतच येतात. पार्थ आता म्हणतो की पोटाला हात लावत खूप दुखतंय. काव्याला खूपच हसायला येतं. ती डोक्याला हात लावते. नंदिनी सुद्धा खूपच हसत असते. तेव्हा आता लगेच पार्थ म्हणतो की हसताय काय, की देवाला प्रार्थना करा दुसऱ्या बेबीसाठी. नंदिनी म्हणते की काय चाललं पार्थ, तुम्ही बरे आहात ना. पार्थ आता हसत असतो. काव्य म्हणते की देशमुख अहो काय सोंग केलेला आहे. तेव्हा आता लगेच पार्थ म्हणतो की अहो सोंग नाही, बाळ आहे बाळ, आणि बाळ पोटात असताना मात्र तुम्हाला हे सोंग नाही करणार. तेव्हा काव्य म्हणते की अगं ताई मी सांगते, जेव्हा मला काय होतं दुखतं खुपतं तेव्हा माझी यांच्याकडे कंप्लेंट असते. तुम्हाला नाही कळणार की पोटातील बाळ मला किती त्रास देत आहे आणि मी कशातून जाते हे तुम्हाला नाही कळणार, आणि म्हणून हे सगळं आहे. त्यावरती पार्थ म्हणतो की हो तुम्हाला नाही कळणार, तुम्हाला नाही कळणार म्हणूनच मी हे खोटं पोट लावून आलो आणि आता मला सुद्धा कळायला लागलेलं आहे. आणि तेवढ्यात जीवा येतो. जीवा लगेच आता पोटावर मारत म्हणतो की अरे बडे भैया हे काय आहे. तेव्हा लगेच आता पार्थ म्हणतो की अरे जीवा काय हे. जीवा तर सॉरी करतोय आणि त्याच्या पोटाचा किस घेतोय. आणि जीवा म्हणतो की असं वाटतं की डोळ्या जेवणाच्या वेळेस तुलाच मुकुट घालावा आणि तुझ्या हातामध्ये धनुष्य बांध देऊन तुला चंद्रावर असा आडवा बसवलं पाहिजे. त्यावरती आता लगेच काव्य म्हणते की अहो त्यासाठी मात्र एवढंसं पोट हे पुरेसं नाही, आणि कसं आहे की तुम्हाला जर ते कळायचं असेल तर ते पूर्ण कळलंच पाहिजे. तेव्हा नंदिनी म्हणते की हो एकदम बरोबर. पार्थ म्हणतो की बघा माझ्यावर हसतात. जीवा म्हणतो की काय माझ्या भावावर का हसतात, केवढं दुखत असेल, केवढं सहन करत असेल तो. आणि बडे भैया अरे तुझे पाय सुजलेत का बघू बरं. तेव्हा आता पार्थ आपले पाय दाखवतो. काव्या डोक्याला हात लावते तर नंदिनी म्हणते की हो झालं, मोठा भाऊ एक बुद्धू आणि लहाना भाऊ मात्र 7 बुद्धू. पाय सुजायला मात्र एवढंसं वजन पुरेसं नाही, बाळाचं वजन त्यासाठी खूप असावं लागतं म्हणून पाय सुजतात, जे पोट आणखीन मोठं असावं लागतं. तेव्हा काव्य म्हणते की साधारण 5-6 महिने झाल्यानंतर बाळाचं पोट आणखीनच वाढायला सुरुवात होते आणि त्या वजनाने मात्र पाय दुखतात सुजतात.
कळलं का तुम्हाला? तर नंदिनी म्हणते की हो, नाहीतर काय. पार्थ आणि जीवा दोघेही एका आवाजात हो असं म्हणतात आणि पार्थ म्हणतो की हे पोट कमी आहे. तर नंदिनी म्हणते की अजिबात नाही, हे बहुतेक 4-5 महिन्यांचं पोट असेल. आणि तेवढ्यात जीवा म्हणतो की 4च महिन्याचा आहे, तर खूप छोट आहे. आणि तेवढ्यात आशाताई तिथून जात असतात. जीवा आशाताईंना आवाज देतो आणि म्हणतो की 4 महिन्याचा आहे ना, थांबा, आता मी 4 महिन्याचं पोट 7 महिन्यामध्ये कन्व्हर्ट करतो. आणि आशाताईंच्या बादलीमधून ओढणी घेतो आणि ती उशी घेऊन मात्र ती पार्थच्या पोटाला बांधतो. तेव्हा नंदिनी आणि काव्य फारच हसत असतात. आणि पार्थ म्हणतो की झालो, आता मी 7 महिन्यांचा प्रेग्नेंट झालो. आणि पोटाला हात लावत अगदी एक मागे हात ठेवत म्हणतो की आई ग, किती ते जड, आणि तुम्हाला नाही कळणार, अगदी कळाली बाई. सगळ्यांना मात्र तू फारच हसवत असतो आणि सोसवत नाही, मला अजिबातच सोसवत नाही. आणि तसंच बेड तिथे सोफ्यावर बसतो. आणि पार्थ आता म्हणतो की गंमत म्हणून बांधलं होतं, पण अंगाशी आलं रे, चालता सुद्धा येत नाही, बसता सुद्धा येत नाही, घाम सुद्धा फुटलेला आहे, धाप सुद्धा लागते, चला लवकरात लवकर पाणी द्या. आणि काव्य पाणी प्यायला देते. तर पार्थ म्हणतो की अरे 2 घोट पिलं तर जड व्हायला लागलं. काव्य त्याच्या हाताला हात देते आणि त्याला उठवते. पुन्हा आता सगळेजण तोंडाला हात लावून हसतात, डोक्याला हात लावून अगदी त्यांची गंमत पाहत असतात. पार्थ म्हणतो की मी फक्त उशी लावली, ही तर अवस्था आहे. आणि जेव्हा खरं बाळ मात्र पोटामध्ये असेल आणि ते घेऊन वावरताना तुमचं काय होत असेल? नंदिनी म्हणते की हो, आता कळालं असेल. आणि एवढंच नाही तर इतकं मोठं पोट घेऊन फिरायचं, घरातील सगळी काम करायची, आणि बरं म्हणजे अगोदरचं सुद्धा एखादं मुलं असेल तर त्याला सुद्धा सांभाळायचं. एवढी सगळी काही काम करून दमून भागून पाठीवर झोपायचं नाही, उशीवर झोपायचं, आणि ते सुद्धा सगळी रात्र लक्षामध्ये ठेवून. काव्य म्हणते की एवढं पोट एवढं वजन घेऊन बायका ऑफिसमध्ये जातात, अगदी सगळं काम करतात, स्वयंपाक घर सुद्धा सांभाळतात, ट्रेनने ट्रॅव्हल करतात, बसने ट्रॅव्हल करतात, भाजी आणायला जातात, इतकी काय काय करतात माहिती आहे का? तेव्हा जीवा म्हणतो की हो, म्हणूनच मात्र माझ्याकडून सगळे काही बायकांना सॅल्यूट. तेव्हा आता पार्थ सुद्धा म्हणतो की खरंच तुमच्या दोघींना सुद्धा सॅल्यूट, तुम्ही एवढं न थकता घरची काम करतात, बाहेरची कामं करतात. तुम्हाला सांगतो की फक्त उशी लावली तर बसता येत नाही, उठता येत नाही, अशी अवस्था होते. खरोखरचं पोट आणि बाळ पोटामध्ये घेऊन वावरताना काय अवस्था होत असेल तुमची. आणि छी बाबा, दमलो मी या बाळाला, आणि थँक्स टू जीवा, असं तो म्हणतो. तेव्हा दोघी आता खूपच हसतात. पार्थ म्हणतो की अरे तुम्हाला 7 महिन्यांचं प्रेग्नेंट केलं रे. काव्य म्हणते की नाही, पण ही जी काही पोट लावण्याची आयडिया तर कमाल आहे. आणि पार्थच्या तर आपल्या पोटावर हात असतात. तेवढ्या जीवाच्या मनामध्ये काहीतरी आता एक वेगळाच विचार येतो. त्याला नंदिनीला सुद्धा असंच खोटं पोट चिटकावं लागेल हे सर्व आठवतं. आणि जीवा आणि नंदिनी मात्र हसत हसत आता रूम मध्ये येतात. तर नंदिनी हसत म्हणते की तुमचे बडे भैया ना कमालच आहेत. म्हणजे पुरुषांनी पोटाला कितीही खोटं वागून काही केलं, पोटाला उशी वगैरे बांधली, अगदी पाण्याने भरलेला बॉल जरी पोटाला बांधला, पण बाईच्या पोटामध्ये काय उलथापालथ होते ना हे त्यांना कधीच कळणार नाही. म्हणजे कसं की आपल्या आतमध्ये कोणीतरी आहे याची जाणीव असणं. काही खाल्ल्यावर आतून मिळणारा जो प्रतिसाद, आतमधून बसणाऱ्या लाता, तेव्हा तुम्हा पुरुषांना तर प्रेग्नेन्सी काय असते हे कधीच कळणार नाही. एनिवे, त्यांनी जे काही केलं ना पार्थने, ते खरंच खूप काही क्यूट होतं. बघा ना किती हसायला आलं. काव्य सुद्धा खूपच हसली, बरं वाटलं. जीवा आता हे फक्त ऐकून घेत असतो. तेव्हा जीवा म्हणतो की कळणार नाही, हे अगदी बरोबर होतं, परंतु ते पोट मात्र अगदी खरं वाटत होतं. एखाद्या प्रेग्नेंट बाईचं असावं असं वाटत होतं. तेव्हा नंदिनी म्हणते की हो, ते मात्र खरं आहे. आणि नंदिनी विचारते की तुम्हाला बरं सुचलं माझ्या कोणती ओढणी वगैरे घेणं म्हणून. जीवा तर काही उत्तर देत नाही. तर नंदिनी विचारते की जीवा, अहो मी तुमच्याशी बोलते, तुम्ही का बोलत नाही? त्यावर आता जीवा म्हणतो की कसं असतं की नियती आपल्यासमोर खरंच खूप एखादं संकट उभं करते, देव नक्की खरंच असतो, आणि गणपती बाप्पा मात्र कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये येऊन आपल्याला संकेत देऊन जातोय. तेव्हा आता नंदिनी म्हणते की संकेत, कारण जीवाच्या लक्षात आलेलं असतं की आता खोटं पोट नंदिनीला सुद्धा चिटकावं लागेल. त्याबद्दलच तो मात्र आता नंदिनीशी बोलत आहे. नंदिनी विचारते की कसला संकेत? तो म्हणतो की अगं मगाशीच बस, बघ अगं आपलं बाळ गेलं, आपल्या वर दुःखाचा डोंगर कोसळला. आणि असं म्हणतात की सुख हे वाटल्याने वाढतं आणि दुःख वाटल्याने कमी होतं. काव्यामुळे मात्र आपण आपलं दुःख शेअर केलेलं नाही, आणि त्यामुळेच मात्र आपली घुसमट होतच राहिली, गिल्ट वाटत राहिलं. आणि आई जेव्हा सकाळ संध्याकाळ दुपार तुझ्या पोटाला अंगारा लावत राहते, आणि तेव्हा खरंच तुला गिल्ट येतच असेल. आपण यांची फसवणूक तर करत नाही ना. आणि हे सगळं आईला कळाले तर आता आपण हे सगळं काही काव्यासाठी करतो, आणि आपण असं खरंच कुणाला फसवू शकत नाही, आपण त्यातील सुद्धा नाही. आणि हे पण बाळाचा कोणी विषय जरी काढला तरी सुद्धा खूपच वाईट वाटतं. आणि तेव्हा नंदिनीचे डोळे भरून येतात. नंदिनी आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि जीवाचं बोलणं ऐकत असते. आणि आता ती म्हणते की हो, तुम्ही एकदम खरं बोलत आहात, असे म्हणून म्हणते की अहो खरं सांगू का, तुम्ही आहात ना माझ्यासोबत, त्यामुळे जीवा मला खरंच कसलं दडपण नाही येतो.
आणि खरंच मला खूप मोठा आदर वाटतो. जीवा म्हणतो की हे बघ नंदिनी, मी कायम तुझ्या सोबत असणार आहेस, तुला मात्र आणखीन एका गोष्टीची गरज लागणार आहे. तेव्हा नंदिनी विचारते की कशाची. तर जीवा म्हणतो 1 मिनिट, आणि तो दरवाजा बंद करून घेतो आणि खिडकी सुद्धा बंद करतो. तर नंदिनी विचारते की जीवा, हो काय झालं एवढं, तुम्ही दरवाजा खिडक्या का बंद करतात. तेव्हा आता जीवा नंदिनीच्या हाताला हात धरून खाली बसवतो ते खुर्चीवर. आणि हे बघ नंदिनी, मी तुला आता जे काही सांगत आहे तर ते तू शांतपणे ऐकून घे. आता मी तुला जे काही सांगणार आहे ते सगळं काही तुला अगदी वेडेपणाचं वाटेल. सध्या मात्र आपल्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही असं मला वाटतं. तेव्हा नंदिनी म्हणते की अहो तुम्ही नक्की काय बोलतात आणि हे सगळं काय करतात तुम्ही. तुम्हाला तर माहिती आहे की या सगळ्याची मला फार भीती वाटते. खरंच खूप टेन्शन येतं मला. जे काही बोलायचं आहे तर ते थोडक्यात सांगा आणि एका वाक्यामध्ये सांगा. तेव्हा आता जीवा म्हणतो की हो ओके मी सांगतो, परंतु हे बघ नंदिनी, एक गोष्ट लक्षात ठेव, तुला खोटं फोट लावावं लागेल. जीवा असं म्हटल्यानंतर नंदिनीला फारच हसायला येते. ती म्हणते की जीवा काय बोलतात, हे तुम्हाला बोलायचं होतं का असं विचारते. तेव्हा आता जीवा म्हणतो की अगं तुला हसू का सुटते, सो म्हणजे आलेला आहे. नंदिनी म्हणते की अहो तुम्ही मस्करी करतात. जीवा म्हणतो की नाही, मी मस्करी नाही करत, इथे मी तुला अगदी रिअल सत्य सांगतो आणि तुला असं वाटतं की मी मस्करी करतोय. नंदिनी सुद्धा आता भडकते आणि म्हणते की जीवा देशमुख, तुमचं डोकं फिरलेलं आहे का, मला येईल तुम्ही ते बोलतात, वाटेल ते बोलत सुटलेलं आहे. आता नंदिनी फारच भडकलेली असते. तेव्हा आता जीवा म्हणतो की आपण सुद्धा वाटेल तेच करतो. मला एक गोष्ट सांग बरं, कुठलीही मुलगी मात्र मिसकॅरेज झाल्यानंतर खोटं असल्याचं मूल असण्याचं सोंग म्हणून वावरते. तेव्हा लगेच आता नंदिनी म्हणत आहे की मात्र आपल्या बहिणीवर आतोनात प्रेम असतं, की जी मुलगी आपल्या बहिणीसाठी कुठलंही टोक गाठू शकते तर ती मुलगी मिसकॅरेज झाल्यानंतर सुद्धा गरोदरपणाचं सोंग करू शकते. तेव्हा आता जीवा म्हणतो की तुझं एकदम करेक्ट आहे. एक गोष्ट लक्षात घे, काव्याला आता 3रा महिना सुरू आहे बरोबर, आणि हे बघ अजून 6 महिने बाकी आहेत आणि पुढचे 6-7 महिने मात्र म्हणजे 9 महिने तू असं गरोदरपणाचं सोंग घेऊन वावरणार आहेस बरोबर. आणि बोल लवकरात लवकर, पुढचे 6 महिने मात्र तू असंच गरोदरपणाचं सोंग घेऊन वावरणार आहेस. बोल लवकरात लवकर बोल, हे खरं आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तुला तर असं वाटत असेल की मध्येच मी सगळं काही काव्याला सांगून देऊ आणि वेळ मिळेल तर तू काव्याला सगळं काही खरं सांगून टाकणार आहेस का. आणि जर तसं काही असेल की आत्ताच जातो आणि काव्याला सगळं काही सांगतो. नंदिनी लगेच आता जीवाचा हात धरते आणि जीवाला म्हणते की जीवा हे बघा, असं मध्ये काही सांगता येणार नाही. अहो तिची आईची परीक्षा, डिलिव्हरी हे सगळं काही एकाच वेळेत आलेलं आहे आणि हे बघा जोपर्यंत तिचं बाळ सुखरूप डिलिव्हरी होत नाही आणि ती मात्र तिची परीक्षा देत नाही तोपर्यंत आपलं हे गुपित मात्र मी तिला नाही सांगणार. तेव्हा तर जीवा म्हणतो की करेक्ट, आणि मग तो नंदिनीला जरा बाजूला बोलवतो आणि नंदिनी आणि ते दोघंही आता आतमध्ये आणि जीवा म्हणतो की 1च मिनिट. आणि आता जीवा म्हणतो की सगळ्यात गोष्ट म्हणजे आपण 1 महिना अगदी टिप करायची आहे आणि 6 महिने तुला हे नाटक करायचं आहे. तर त्यामुळे हे बघ बरोबर आता 6 मंथ आणि डन, तो आता त्या बोर्डावर लिहित आहे. आणि सगळ्यात महत्वाचा हा प्रश्न आहे, पण ते सगळं काही कसं. आणि नंदिनी हे बघ, तू गरोदर असल्याचं नाटक करत आहे हे तुला माहिती आहे, मला सुद्धा माहिती आहे. घरच्यांसाठी तू खरंच गरोदर आहे का, कसं ते असं आता प्रश्नचिन्ह पुढे देतोय. आणि हे बघ नंदिनी, तू गरोदर असल्याचं नाटक करत आहे हे तुला माहिती आहे, मला माहिती आहे, पण घरच्यांसाठी मात्र तू खरंच गरोदर आहे हे याचं काय. आणि मागे जेव्हा आता त्या प्रतिमा ताई म्हणाल्या नंदिनी प्रेग्नेंट नाही, मात्र माझ्या काळजाचा ठोका चुकला होता. नंतर मात्र त्याच म्हणाले की पहिल्या 2 दिवसात पोट दिसत नाही म्हणून. आणि हे बघ पहिले आता तुला गरोदर होऊन 2च महिने झालेले आहेत आणि पोट तर काही दिसत नाही. तेव्हा आता हे सगळं काही बोलणं नंदिनी ऐकत असते आणि म्हणते की छान वाटते, तुमच्या तोंडून हे सगळं काही बोलणं ऐकायला छान वाटतं. आणि असं करता करता माझा 2रा महिना सुरू झालेला आहे आणि तुमच्या या बोलण्याने मला असं वाटलं की खरंच मी 2 महिन्यांची गरोदर आहे. आणि अशा वेळेस मात्र वास्तू ही तथास्तू का म्हणत नसते आणि नंदिनी पुन्हा रडायला सुरुवात करते. मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता सगळेजण एकत्र आलेले आहेत. तर मिथून काका म्हणतात की ठरलं तर आता मात्र काव्याची चोरओटी भरण्याचा कार्यक्रम आपण इथेच करायचा. तेव्हा आता वसवात्य म्हणते की मुलीची चोरओटी माहेरी भरायची असते, एवढी सुद्धा अक्कल तुला नाही का, असं मानिनीला म्हणते. तेव्हा आता काव्याला फारच राग येतो. काव्य म्हणते की आत्याबाई, माझ्या आईची अक्कल काढायची गरज नाही, सांगून ठेवते. आणि तेव्हा नंदिनी म्हणते की तसंही तुम्हाला तेथे कोणी बोलावलेलं नाहीच. तेव्हा विजय लगेच म्हणतो की कसं आहे, प्रश्न तुमच्या सोहळ्याचा जरी असला पण घर हे तुमच्या नावावर नाही आणि त्यामुळे तुमचं जे काही चोरोटी बारसं काही असेल, डोहाळे जेवण, तर ते करण्यासाठी यांची परवानगी तर घ्यावीच लागेल. आता सगळेजण रागाने हा वसवात्य आणि विजयकडे पाहत असतात. तर मित्रांनो, पुढे नक्की काय होणार आहे हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.